नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण आलेलो गजानन महाराज मित्रमंडळ मालवणी जत्रा उत्सव चालू झालेला आहे देवीपाड्यात. तर ते जत्रा उत्सव म्हणजे त्याची तारीख होती 9 जानेवारी ते 2026 ते 26 जानेवारी 2026पर्यंत ही मालवणी जत्रा चालू राहील. तर आपण इकडे आलेलो आहे. ते कशाप्रकारे ते मालवणी जत्रा आहे ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओचा आवड असेल लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण मालवणी जत्रा पाहूया पूर्ण कशाप्रकारे पूर्ण स्टॉल लागलेले आहेत ते. चला तर स्टॉलवरती आपण आलेलो आहे. हे दादा हे काय आहे? आयुर्वेदिक औषध असतो बरं का. हे आयुर्वेदिक जडीबुटी आहे. हां, कशाविषयी आहे? हे जुनं कराडाचं औषध आहे. शुगर, बीपी, थायरॉइड, गॅस, अच्छा. वात, वायू, अच्छा म्हणजे सर्व हात पाय दुखतो, हां. सर्व रोग आजारीचे औषध असतो आयुर्वेदिक. ॲसिडिटी काय शुगर वगैरे असेल तर शुगर, एसिडिटी, पित्त, वायू, कफ म्हणजे याचा काय साईड इफेक्ट वगैरे काय नाही ना? नाही. म्हणजे मित्रांनो पाहू हे शकता आयुर्वेदिक आहे. हर्बल आहे. नॅशनल औषध आहे हर्बल. केसांवरती पण असेल ना? हा केस यांचं पण आहे. केस वगैरे गळत असतील तर त्याच्याविषयी पण असेल ना? त्याचं पण आहे. असं तर इथे पाहू शकता दादाने इथे स्टॉल लावलेला आहे. अशा प्रकारे औषधे आहेत सर्व आयुर्वेदिक आहे. म्हणजे साईड इफेक्ट्स काही सुद्धा नाही आहे. असं शुगरवरती कुठल्या आहे याच्यातलं? शुगरवरती आहे. हे आता शुगर दुकान लावू लागलो मी. आता पहिला दिवस आहे. हा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे दादा दुकान लावत आहे सर्व. आयुर्वेदिक असं म्हणजे आता जवळजवळ किती दिवस आहे ही? हे अजून 26 जानेवारीपर्यंत आहे ना? हा 25 तारीखपर्यंत. 25 तारखेपर्यंत 26 तारखेपर्यंत दिलं आहे त्याने. बरोबर. जवळजवळ 15-1 अजून आहे, दिवस आहे. 10-12 दिवस आहे. हां, अशा प्रकारे स्टॉल लावत आहे. सर्व आयुर्वेदिक ठेवलेलं आहे. सर्व जडीबुटी आहे सर्व. म्हणजे हे पाहू शकता सर्व आयुर्वेदिक दिसते. दोबारा आपको लेने का कारण ते चांगल्या प्रकारे औषधे दिसत आहेत पूर्ण. ही याची शेंग आहे ना? ही कुठली शेंग आहे? मुरड शेंग. मुरड शेंग. हे लहान मुलांना बघा ते उघडून पाचतात ते आहे ना ते? पास्ता, ज्येष्ठ मध, वेकंड, मुरड शेंग. अच्छा हे काय आहे? ते ज्येष्ठ मध आहे. फाशी ही हळदी आहे का? लंबी हळद आहे. 400 का तोला. हे सगळे डेमो आहे. हे सगळे बनवून ठेवले मी आयुर्वेदिक तेल वगैरे पावडर दादाने पूर्ण बनवून बनवून ठेवले आहे. पावडर आणि तेल हे दादा काय आहे? आयुर्वेदिक टॅब्लेट्स. हे स्वर्णमुखी आहे. सोनं पत्ता स्वर्णपत्ता ते म्हणतो. कशासाठी असते? हे पोटातला गॅस वगैरे पोट जाम होतो त्याचे गॅस वगैरे काय होतं ॲसिडिटी वगैरे काय असेल त्याच्यासाठी आहे. थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे. विजिट घेऊ शकता तुम्ही इथे. पहिलं स्टॉल आहे आतमध्ये शिरल्यानंतर. सर्व म्हणजे कशावरती इलाज करता येईल तुम्हाला सर्वावरती लिहिले नाही. कशावरती इलाजासाठी औषध आहे ते. आपण दुसऱ्या स्टॉलवरती आलेलो आहे. इथे खेळणी वगैरे आहेत लहान मुलांची. पाहू शकता गाड्या वगैरे खूप आहेत. गाड्या कशी आहेत? हां म्हणजे कुठली पण घेणार ते 120. कुठली पण तुम्ही घेऊ शकता ते 120ला तुम्हाला भेटणार. लहान मुलांचं सर्व आहे. हे यांची प्राईस कमी असेल ना? किती? 20ला हे भेटणार. ते बबल्स निघतात ते आहेत. हा कितीचा आहे? 50 रुपये. हां हां ते असं लिहितात ते ना मुलांसाठी. त्याच्यावरती लिहिलं जातं बघा. अशा प्रकारे लिहू शकता. लहान मुलांना लगेच त्याच्यामधून जातं पण ना लगेच. अच्छा हे 50. अच्छा वॉटरप्रूफ भरपूर काय खेळणी आहेत ना. हे अच्छा 50ला आहे वाचतंय ना. हे 100ला. हे सर्व 100चे आहेत ना? या 120ला गाडी आहेत. कुठली पण गाडी घेऊ शकता. 120ला आहेत. बरीचशी खेळणी आहेत ताईंच्याकडे. तर तुम्ही येऊ शकता घेऊ शकता. आज पहिलाच दिवस आहे. खूप सारी खेळणी लावलेली आहेत. आणि इथे टॅटू स्टुडिओ आर्ट स्टुडिओ. इथे तुम्ही टॅटू पण काढू शकता. खूप जण आहेत. खूप प्रकारचे टॅटू काढू शकता तुम्ही.
प्रोफेशनल टॅटूचं स्टुडिओ आहे. 2017 पासून दादा टॅटू काढताय तिथे अनेक प्रकारचे. हे आपण पाहू शकता. ते खट्टे मिठ्ठेचं दुकान आहे, मस्त आहे. हे जेवल्यानंतर खाल्ले जाते ना. हे काय आहे? पान है पान. पान आहे. मकई पान. अच्छा, आणि ये भी पान है ना. हाँ, अच्छा अच्छा, ये पान है पान सब पान. ये पान है क्या सब? वो पान से अपना पान का पत्ता रहता है, हाँ। उससे बनाया जाता है क्या? पान रहता है, मिंट रहता है, खजूर बहुत अच्छा अच्छा, ये क्या है? जिंजर स्लाइस है. आंवला है क्या? आंवला रहता है क्या? स्लाइस है अदरक. अदरक का है? अदरक हाँ, अदरक का है. ये पण अदरक. ये भी अदरक है. ये कौन सा अदरक फिर? ये जिंजर स्लाइस है, स्लाइस अदरक का स्लाइस. हाँ, स्लाइस ऐसा कट करके हाँ। बनाते हैं वो. ये भी अदरक है. अदरक है ये सब. अदरक होने का मावा है. मावा, अदरक का मावा. हाँ, ये इमली है ना. हाँ, ये जिंज पेड़ा है. ये आंवला है, दोनों आंवला. आंवला नहीं, आंवला है, ये चटपटा मसाला आंवला, हाँ, ये मीठा आंवला. अच्छा अच्छा, ये भी आंवला है, चटपटा आंवला. ये भी चटपटा आंवला. मतलब 3 प्रकार का सब चीज रखा है. कोट है. मतलब हर अलग 3, मतलब एक वैरायटी का 3 आइटम बना है सब. जिंज पेड़ा, जीरा जीरा गोले, नार गोले. 3 यांनी बनवलं आहे. हे अलग आहे, हे अलग चव असणार आहे, ह्याची अलग चव असणार आहे. म्हणजे सर्व अलग अलग 3 तुम्हाला व्हरायटी भेटतील इथे. अलग अलग प्रकारचे वैशिष्ट्य आहेत त्याचे. खाना खाने के बाद खाने का वो सब मस्त है. खाने के बाद डाइजेशन के लिए बेस्ट. ये कौन सा है? ये काला ये जामुन. जामुन जैसा है. हाँ, जामुन है ये. गोली है क्या जामुन? हाँ, मतलब ये मिर्च के बनाते हैं. अच्छा, बनवलं आहे जांभळासारखी, सेम जांभळाच वाटतं आहे त्याची मस्तपैकी. त्याला खूप चांगल्या प्रकारे आहे, ठेवलेलं आहे, सर्व लावलेलं आहे शॉपमध्ये, तर घेऊ शकता तुम्ही पण. ये एक स्ट्रॉबेरी पापड़. स्ट्रॉबेरी पापड आहे, पाहू शकता बघा कसं आहे. ये जेली जेली. जेली है, मस्त है. क्या प्राइस क्या है इसका? 100 का 100 ग्राम, 250 पाव. मैं कौन सा भी लेगा तो 100 का 100 ग्राम मिलेगा. कुठलं पण घेतला तुम्ही 100 ग्रामचं 100 का. 100 ग्राम. अच्छा, 100 का 100 ग्राम, 100 ग्रामचं 100 रुपये, अशा प्रकारे आहे. धन्यवाद. ते सर्व लेडीजचं लागलेलं आहे, पाहू शकता. अलग अलग प्रकारचे डिझाईन, मस्तपैकी व्हरायटी लावलेले आहे. फणी वगैरे आहे इथे, आणि प्राईज लावलेले आहे 20 रुपये. कुठली पण वस्तू घ्या तुम्ही, 20 रुपये खाली आहे. खूप लेडीज लोकांची गर्दी आहे इथे पाहायला. 20 रुपये सर्व काय पण घ्या तुम्ही. हे कुठलं पण घेणार तर 20च रुपये आहे का? अच्छा, मग कुठलं पण घ्या तुम्ही, 20 रुपयालाच भेटणार आहे. हे बघा मस्त आहे, होल्डर पण चांगले आहेत. 20 रुपयाला तुम्हाला मस्त आहे. लेडीजसाठी खूप आकर्षित वस्तू आहेत. कानातले, नाकातले, कितीला? गुजर आहेत, बक्कल आहेत. आणि 20 रुपये. मस्त आहे. प्रकारचे डिझाईन्स आहेत, खूप आहे. ते घेऊ शकता तुम्ही. आपल्याला आपले गावचे बघा देवा भाऊ आहेत तिथे, काहीतरी घ्यायला आलेली आहेत आणि त्यांचं लक्षण आहे आपल्याकडे. पाहू शकता काहीतरी लेडीज
साठी म्हणजे पूनमसाठी पूनम पण आहे बेबीला घेऊन. खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. हे इथे पाहू शकता सर्व पापड वगैरे लागले आहेत. मालवणी पापड वगैरे सर्व. हे कसं 80 रुपयाचं आहे का? 70 रुपये म्हणजे प्राईस आहे 80 रुपये. 70ला भेटणार. हे कुठले पापड आहेत? पोहा मिरकुंड आहे, पोहा पापड आहे, ठेचा पापड आहे, हा पोहा पापड आहे ना. हा नाचणी. नाचणी आहे, ठेचा पापड आहे, पोहा. हे अचार आहे. अच्छा नाही, ठेचा ठेचा आहे, पापड. ठेचा आणि ह्याची प्राईस किती आहे? ठेचा आहे, 70 रुपये. चौका 3 पॅकेट आहे नाचणी. 100चे 3 पॅकेट तिकडे. 100ला 3 पॅकेट आहे, बाकी सगळे 100ला 3, 40 आहे. आणि हे कुठले पापड? गार्लिक आहे, रेड चिल्ली आहे, प्लेन जीरा आहे, बीट नाही हे कुठलं आहे? गार्लिक आहे, गार्लिक. गार्लिक. गार्लिक लसूण पापड. लसूण पापड आहे. हं. हे आपले साधे पापड काय? साधे होते. साधे पापड आहेत. सगळे होममेडच आहे. अच्छा मस्त पापड छान आहेत. चांगल्या प्रकारे व्हरायटी आहे. कुठे आपले मालवणचे काय? कुडाल. कुडाल कुडालचे आहेत. हे नाचणी आहे ना नळी. नाचणीचे नाळे आहेत, नाचणीचे पापड आहेत, तांदळाचे खूप पापड चांगले आहेत. दुधाचे आहे, साबण आहे, पालक आहे, मक्याचे आहे, मंचुरन पीठ आहे. अच्छा याच्यापासून मंचुरियन तुम्ही बनवू शकता. म्हणजे रेडी आहे. याच्यामध्ये काय करायचंच नाही आहे. सगळं टाकलेलं आहे. 60 रुपये. स्पेशल म्हणजे पकोडा बनावते. हाँ पकोडा बनाते होई. मालवणी मसाले वगैरे आहेत, पीठ आहेत. त्याच्या तिकडे मालवणी मसाला छान ताईने स्टॉल लावलेला मस्त. हे काय ताई? ओनियन रिंग आहे नाचणी. नाचणीचे रिंग आहेत काय? ओके ओके ओनियन चांगले. ठेचा आहे, ठेचा. हिरवा मिरची पुणेरी आणि कोल्हापूर. अच्छा ठेचा मिरचीचा ठेचा. अच्छा अच्छा. पण पोहे आहेत 70 रुपये. गव्हाचे आणि हा तांदळाचे. गव्हाचे आणि तांदळाचे 70 रुपये. हे पण खूप छान आहेत. एकदम फ्रेश वाटतंय. मस्त आहे. एकदम फ्रेश आहे. खूप चांगल्या प्रकारे ताईने स्टॉल लावला. तुम्ही व्हिजिट करू शकता स्टॉलला. खूप छान प्रकारे कुडालवरून आणलेलं आहे. एकदम फ्रेश माल आहे. हां फ्रेश. मी बघितलं तेच समजतं आहे. नाही ते काय कायचं कसं जरा हे असतं पण मस्त छान वाटतात एकदम. असं वाटतं आताच बनवलेले आहेत असे वाटत आहेत. एकदम मस्त आहे. छान आहे. ते व्हिजिट देऊ शकता तुम्ही. हे लाडू कसे? 60 रुपये. 60 रुपये पॅकेट. हे शेव लाडू आहेत ते पण छान लागतात. शेंगदाण्याचे 80 रुपये. अच्छा हे 80 रुपये. हे 60. अच्छा नाही हे 50. खाजा ना. मालवणी खाजा 50. मालवणी खाजा 50 रुपये. छान. हा वड्याचा पीठ आहे. हा रेडी आहे काय? होय फक्त मीठ टाकायचं आणि कोमट पाण्यात मळायचं. अच्छा मीठ टाकून कोमट पाण्यात मळायचं. हे रेडी आहे म्हणजे तुम्हाला काय टाकायची गरज नाही. रेडी. आणि हे दादा? सांडगे असते, भाजी बनायची. अच्छा सांडगे भाजी बनवायची. अच्छा अच्छा. आवळा मावा. मावा आहे. आवळ्याचा मावा. ओके. जेवल्यानंतर काय? जेवल्यानंतर खायचा. आणि हे काय कोकम सरबत आहे? कोकम सरबत रेडी आहे का? रेडी. फक्त पाणी टाकायचं आणि बनवायचं. अच्छा पाणी टाकायचं नाही. विशिष्ट प्रकारे मसाले पण आहेत ना. ही कुठली चटणी आहे का? लसूण चटणी आहे, तिळकुट चटणी आहे, अच्छा लसूण चटणी. तिळाची चटणी आहे, तिळाची उडीद चटणी. पिठा, अच्छा मालवणी मसाला, मटन मसाला, मच्छी मसाला. हे सर्व आपले घरगुती मसाले आहेत सर्व. घरगुती मसाला. खूप छान. हळद पण घरगुती आहे. आणि ही मिरची? ती ताकातली मिरची आहे, ती मीठ लावून सुकवलेली आहे, तळून खायची. ती केसर वेलची गोड पदार्थात टाकतो. अच्छा. मसाला, जिरा, बासुंदी, गोड अच्छा गोड पदार्थ आपण बनवतो त्याच्यामध्ये टाकायचे. 60 रुपये. मस्त आहे. 150 रुपये आहे ना. हे 150 रुपये. 200 ml आणि छोटी घेतलं तर 150 रुपये. 100 ही 100 ml काय? हो. ती 80 रुपये. 80 रुपये ही. 80 आहे. फणस पोळी आहे. ते फणस पोळी. आपण फणस बघतो, फणसाची भाजी बघतो आणि हे आता फणस पोळी गऱ्यांची असेल ना. गऱ्यांची. पहिल्यांदाच मी बघितले ही. पिकलेल्या गऱ्या. पिकलेल्या गऱ्यांची फणस पोळी बघा. 70 रुपये अर्धा. आपण आमरस बघतो, आमरस वडी बघतो. तर हे प्रथमच मी पाहिलंय. हा. छान आहे. पोळी पण येतात. अच्छा अच्छा. ही आंबापोळी बघितली ही पण हे नव्हतं बघितलं मी. हे पहिल्यांदाच बघितलं. तर हे पण आपण
आमरस पोळी बघत तिथे गोड कोकम पण येतं. हे मालवणी मसाला का शशिकांत. मालवणी भाजी उसळ वगैरे त्याच्यात अच्छा अच्छा भाजी उसळ चिकन नाही ना. चिकनला पण वापरू शकतो पण मीडियम तिखट असतं. मीडियम म्हणजे मीडियम जास्त तिखट नाही. तिखट नाही. ओके. तिखट जास्त येतं. अच्छा हा तिखट आहे. हा तिखट जास्त येतं. अच्छा. याच्यात गरम जमान्यात प्रमाण जास्त होतं. आणि ही ना हे कांदा लसूण कोल्हापुरी मसाला. कोल्हापुरी मसाला तिखट आहे. त्याच्यात कांदा लसूण तिखट. अच्छा हे कोकम आपले म्हणजे जर काय मच्छीमध्ये टाकतात ती. हे नाही हे गोड अशीच खायला डायरेक्ट. अच्छा गोड आहे गोड कोकम. पित्त झाला तर खाऊ शकता मस्त आहे. गोडवाली कोकम. अच्छा अच्छा खूप चांगल्या प्रकारे आहे. तर पुढे पीठ पण आहे पुढे खूप चांगल्या प्रकारे स्टॉल लावलेला आहे मस्तपैकी. आणि हे पोहे कसे नाचणी पोहे आहेत का. हे गावठी तांदळाचे लाल तांदळाचे. अच्छा गावठी पोहे. अच्छा लाळ तांदूळ असतात बघा त्याचे आहेत काय. चहामध्ये दुधामध्ये टाकून खायचे. अच्छा अच्छा पौष्टिक आहार आहे एकदम. खोबरं टाकून गोड पोहे बनवायचे. अच्छा 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 आणि हे कोकम आहे आपली दुसरी. आंबट पोहे. अच्छा अच्छा खूप धन्यवाद तुमचे. मस्त चांगली माहिती दिली तुम्ही. आणि अप्रतिम दुकान स्टॉल आहे मस्तपैकी घेऊ शकता तुम्ही विजिट करू शकता दादांच्या स्टॉलला. खूप मस्त आहे सर्व फ्रेश आहे एकदम. धन्यवाद. खूप गर्दी आहे पहिला दिवस आहे थोडीफार गर्दी आहेच आहे. ते आचार आहे. कसं आहे कौन सा भी लेगा तो. हाँ कौन सा भी लोगे तो 100 रुपया पाव किलो. 100 रुपया पाव किलो ना. 100ला पाव किलो कुठला पण आचार घ्या तुम्ही. मस्त आचार आहे. आचार बघा सर्व प्रकारचा आचार आहे. ये कौन सा है. हाँ अच्छा पुदीना अदरक मिर्ची अचार है. कैसा ही है? 100 रुपये पाव किलो. ट्राई करेगा खट्टा मीठा पे. मैडम खाने का चीज़ है मैडम. सलाम लगाओ क्या करेगा. अच्छा रे ये पंजाबी करिएगा. कैसे है 100 रुपये पाव किलो. सर्व पाहू शकता सर्व आचार आलेले 100ला पाव किलो कुठला पण घ्या तुम्ही पाहू शकता. राजस्थानी आहे मस्त एकदम आचार आहे. तर आचार लोणचं बघितलं तर आपल्याला पाणी सुटते जिभेला. सर्व चष्मा आहेत. चष्मा कशा आहेत 50 रुपये कुठली पण घ्या. चष्मा आहे तिथे सर्व काचेचे आहेत का या. हां हां या लहान मुलांच्या आहेत अजून मोठ्या मुलांच्या लावायच्या आहेत. अच्छा अच्छा या लहान मुलांच्या सर्व लहान बाळांसाठी किंवा मोठ्या लोकांच्या आहेत नाही म्हणजे मोठ्या लोकांच्या इथे लावता येतात चष्मा. त्यांची प्राईस काय असणार आहे. 150 आहे. अच्छा 100 150 असणार आहे पण त्या वेगवेगळ्या असतील ना. अच्छा आजच स्टार्ट झालं आहे त्याच्यामुळं स्टॉल लावता येईल. ते सिंधुरत्न कोकण विकास उद्योग इथे असेल गावरान उत्पादने गावठी चीज कोकम ताक मिरची आणखी मिरची विविध सरबते पापड असणार आहेत. हे कसे लाडू लाडू पॅकेट आहे ते आम्ही डायरेक्ट पॅकेट. डायरेक्ट पॅकेट आहे हे तुम्हाला 300 रुपयाला पण. अच्छा अच्छा पूर्ण पॅकेट म्हणजे सिंगल नाही सिंगल आहे. पण आहे सिंगल कसं 30 रुपयाला. अच्छा 30 रुपये पॅकेट. आणि हे नाचणी पीठ कसं पीठ आपलं 60 1 किलो आहे ना हे. अर्धा किलो आहे का हे. 500 ग्रॅम. अच्छा अच्छा 60 रुपये. अच्छा अच्छा एकदम गावाकडचं आहे का. गावाकडे गावाकडचं आहे.
मोदक पीठ पण आहे इथे 50 50 रुपये 50 रुपये आहे. हे वडे पीठ 70 रुपये आहे. काय आहे हे? आंबोळे पीठ आहे 70 रुपये. आंबोळे पीठ 70. घावना पीठ आहे. घावना पीठ हे रेडीच आहे ना. हो हो रेडी घावना पीठ 50 रुपये हो अर्धा किलो आहे अर्धा किलो. 30 रुपये आणि कुळीत पीठ 60 रुपये. अच्छा. मसाला कोळीत पीठ चांगल्या प्रकारे आहे. तुम्ही येऊ शकता घेऊ शकता. हे डांगर पीठ आहे ना. हो हे डांगर आपण बनवतो ते याचे. हे मालवणी मिक्स मसाला. अच्छा अच्छा 1000 रुपये किलो. किलो आहे म्हणजे घरगुती मसाला याचा आहे. हे सर्व रेडीच असणार आहे. हो हो वेगळा गरम मसाला टाकायची गरज नाही. अच्छा अच्छा म्हणजे सर्व मिक्स मसाले आहे त्याच्यामध्ये. हा, बरोबर. 1000 रुपये किलो. अच्छा अच्छा मग तुम्ही स्वतःच बनवता का हे? हो हे आमचं स्वतःच माझी आजी बनवते. आजी बनवते. ओके. कुठे गाव? गाव वेंगुर्ला दाबोली. ते वेंगुर्ला. ओके ओके. म्हणजे ते गावालाच बनवता की इथे बनवतात? इथे बनवतो. हां. अच्छा इकडेच बनवता. ओके हा, ओके. इथे बनवतो तुमची आजी बनवते. आजी बनवतो. अच्छा अच्छा म्हणजे आता जे वयस्कर माणसांना बरोबर अंदाज असतो आणि चांगली आपली घरची चव असते. आणि तुम्ही घेऊ शकता इथे. खूप चांगल्या प्रकारे मसाला आहे इथे. जास्त तिखट नाही. जास्त तिखट आहे मालवणी जास्त तिखट. मालवणी मसाला एवढा जास्त तिखट नसतो. तो जास्त तिखट पण नसतो जास्त हां. हे पण मीडियम हां मग हा मीडियम असेल ना. मीडियम असेल. अच्छा अच्छा काही लोक जास्त तिखट खातात बघा. जास्त तिखट मालवणी लोकं खाण्यासाठी जास्त तुम्हाला तिखट. ना याच्यामध्ये लवंगी मिरची जेवणामध्ये ऍड करायची. अच्छा अच्छा बाकी सगळं सेम. म्हणजे मीडियम आहे असा. आता मीडियम आहे. ओके. जेव्हा लवंगी मिरची ऍड कराल ना तुम्हाला पाहिजे तसा तिखट. अच्छा अच्छा म्हणजे आता तुमच्या आजीने बनवला असेल तर टेस्ट तिची अप्रतिम असणार आहे. हो, ते आता लहान मुलं कसं- पण खाऊ शकतात. ओके म्हणजे भारी आहे एकदम. हा. अच्छा म्हणजे लहान मुलं पण खाऊ शकतात. सर्वांसाठी आहे. सर्वांसाठी आहे. अच्छा अच्छा म्हणजे काय त्याच्यामध्ये मिक्स करायची गरज नाही. खूप मस्त आहे. आजारी पेशंटला जास्त तिखट खाऊ शकतो नाही खाऊ शकत आजारी पेशंट. त्याला पण हा चालणार. अच्छा अच्छा प्रमाण ते तुम्हाला खूप कमी करायचं. म्हणजे अलग अलग खूप प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स केले असतील हां, मस्तपैकी बरोबर. असं. आता दुकानमध्ये आपण जातो त्याच्यामध्ये तिकडे आपल्याला जास्त गोडा मसाला चांगला वेगळा आहे, हां. गरम मसाला वेगळा आहे. हां ते काय म्हणजे मिक्स मसाला. पावडर प्रमाणे देतात आपल्याला मसाला. कारण हा आपला गावचा मसाला असल्यामुळे खूप चांगला असणार आहे. तर आणि तुम्ही घेऊ आमच्याकडे शकता. सगळं पॅकिंग आहे. ओके ओके. कुठलं असं म्हणजे धूळ वगैरे जाणार नाही. पूर्ण पूर्ण ओपन काय नसतं सगळं अच्छा packing आहे. पॅकिंग असते पूर्ण. अच्छा म्हणजे 1 किलोचा 1000च रुपये आहे असा. त्याच्यापेक्षा काय कमी जास्त काय होऊ शकतं? जर किलोची ऑर्डर असेल तर होईल. अच्छा अच्छा त्याच्यापेक्षा जास्त जर ऑर्डर असेल तर कमी करू शकता. 5 किलो 6 किलो. अच्छा अच्छा ओके ओके. कोकम आहे, लाडू आहे. हे गोड आहे ना. गोड नाही आंबट आहे. आंबट आहे. ओके ओके. आता कोकम सध्या 800 रुपये किलो आहे. 800 रुपये ना. आमच्या गावाला माझ्या गावी भरपूर कोकमाचे झाडं आहेत. पण त्या लोकांना व्हॅल्यूच समजत नाही त्या झाडाची. म्हणजे काय असंच आपलं कोण जात नाही आणत नाही काय नाही असं आहे. आपले सर्व मुंबईला स्थायिक झाल्यामुळं कोण लक्षच नाही आता देत असं आहे. पण मस्त आपल्या कोकणी जो रानमेवा आहे ना तो आपल्या लोकांपर्यंत पोचला पाहिजे. आणि होममेड अगरबत्ती पण आहे. अच्छा होममेड अगरबत्ती आहे, बांबुलेस अगरबत्ती आहे. अच्छा ही अशी अगरबत्तीची पॅकेट आहे. ओके ओके म्हणजे सुगंधित असणार ना एकदम. हा, हे गाईच्या शेणापासून बनलेलं आहे. अच्छा गाईच्या शेणापासून बनवलेलं आहे. ओके हे बघा गाईच्या शेणापासून बनवलेलं आहे मस्तपैकी. त्याला काही चांगल्या प्रकारे वैशिष्ट्य असतं. chemical टाकलेलं विरहित. म्हणजे केमिकल वगैरे काय नाही याच्यामध्ये असं. म्हणजे पेटवलं तरी तुम्हाला त्रास होणार नाही त्यातून. ओके ओके म्हणजे सुगंधाचा वगैरे काय त्रास नाही. काही लोकांना त्रास होतो असं आहे. पण हे Chemical असतं केमिकल ना. असल्यामुळे त्रास होतो. पण हे आपल्या घरगुती याच्यापासून बनवलेली आहे अगरबत्ती मस्तपैकी. ही पण तुम्हीच बनवली? आम्हीच मॅन्युफॅक्चर करतो पालघर. पालघरला आमचं एक अच्छा पालघर. हे पालघर की हे पालघर. अच्छा. इकडे आमचं म्हणजे मॅन्युफॅक्चर आहे. बनवलंय की तिथे बनतं हे प्रोडक्ट. अच्छा म्हणजे तिकडं हे दादा पालघरला बनवतात. पालघरला बनवतात हे मॅन्युफॅक्चर करतात. आणि बघा खूप चांगल्या प्रकारे वैशिष्ट्य आहे तिचं. आणि कुणाला हानिकारक नाही. एक चांगलं आहे. आणि ही बांबूवाली अगरबत्ती नॉर्मल आपली. अच्छा नॉर्मल आपली असते. ही कितीला आहे? हे आम्ही
100 रुपयाला पॅकेट विकतो दुकानात, इथे 70 रुपयाला. अच्छा 70 रुपये. किती आहे ग्राम? हे 150 ग्राम. अच्छा 150 ग्राम 70ला. खूप चांगलं आहे. हे 80ला आहे. 80ला आहे. 60ला विकतो. 60ला विकणार. आणि हे हे 100ला विकतो, इथे 70. 70ला आहे इथे. ओके ओके. लाडू पाहू शकता, गावाकडचे लाडू आहेत. धन्यवाद हा माहिती दिल्याबद्दल. आणि दादांच्या स्टोअरला व्हिजिट द्या. खूप चांगल्या प्रकारे आपले प्रोडक्ट घेऊन आलेले आहेत ते, तर तुम्ही व्हिजिट करू शकता. धन्यवाद. ओके, थँक्यू. हां. जी काय कुल्फी आहे इधर घेऊ शकता तुम्ही कुल्फी. आणि कैसा आहे कोण? 20 रुपयाला. त्याचा फ्लेवर कुठले कुठले आहेत? चॉकलेट वनीला और दोनों मिक्स. अच्छा 20 रुपये. कुठला पण घेणार तर 20 रुपये. अच्छा तुम्ही येऊ शकता इथे काकांच्या स्टॉल वरती आणि कुठले पण आईस्क्रीम घेऊ शकता 20 रुपयामध्ये. वरून चॉकलेट आणि घेतलेलं आहे आईस्क्रीम. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. इकडे सर्व अंगुठी आहेत. सर्व अंगुठी कैसा आहे? 20. कुठलं पण घेतलं तर 20 रुपये. 20 रुपये. अच्छा अंगूठी एकदम फर्स्ट क्लास आहे. मस्त आहे अंगूठी. तर लेडीजसाठी आहे. लेडीज और जेंट्स के लिए आहे क्या? लेडीज का आहे हे सर. लेडीजसाठी आहे. मुलींसाठी वगैरे आहे. मस्त. इथे सर्व मशाजचं आहे. मशाज करायचं साहित्य सगळं मशाज करता तुम्ही. ये क्या मसाज करने का है क्या सब? मसाज करने का है. ये क्या है? फिल्टर. क्या करने का है इसको? अच्छा नहीं ये मसाज आहे. मस्त की मशाजचं आहे. हे सर्व आपलं भूक आहे अडकवायचं सर दिवाला चिटकवायचं. मशाजचे घेऊ शकतो. लायटर आहे. फिल्टर है. डेढ़ सौ. ये लाइटर कैसा है? हाँ लाइटर कैसा? अपने को डालना पड़ेगा. मिलेगा नहीं. हाँ लाइटर कैसा? ए भाई लाइटर क्या? लाइटर 250 का है. 250 लाइटर आहे. सर मिक्सर वगैरे लागले. कांदा कापायचे वगैरे आहेत. मशाज करायचं सर्व लागलेलं आहे. ते बॉटल वगैरे आहेत. पाण्याची बॉटल. तो पानी का बॉटल कैसा है? 550. कोको कोला पानी का बॉटल है. मसाज करायचं आहे. त्याच्यात सेलच नाही आहे त्याच्यामुळे नसेल होत. चार्जिंगचं आहे. बॅटरी लो असेल त्याची. चार्जिंगचं आहे. काय चार्जिंग संपली असेल त्याची असं असेल. आंटी आपको वो नहीं वो चलता भी नहीं हो. क्यों नहीं चलेगा? बोलोगे तब तो. हाँ
ये नहीं कसं कापतात ते का सर्व मसाज करायचं आहे सर्व. आणि इथे फुगा क्या है ये क्या गेम है? 50 का 6 गोल आएगा 6 ओ 50 का 10 गोली आएगा सिर्फ एंजॉयमेंट. अच्छा एन्जॉयमेंट करणे का खाली मजा घ्यायची फुगे फोडायचे बंदुकीने. इथे बॉल आहे ते मटक्यामध्ये टाकायचे. मटक्यामध्ये टाकल्यानंतर एक बॉल गेला असेल एक बक्षीस असं म्हणजे जेवढं बॉल टाकणार तेवढं बक्षीस आहे. आणि 30 रुपये 30 रुपयामध्ये बॉल भेटणार तुम्हाला. 30 में कितना बॉल डालने मिलेगा इधर? 30 का 3 बॉल मिलता है. एक जाएगा छोटा वाला मिलेगा 2 जाएगा दूसरा मिलेगा. अच्छा मतलब ऐसा है 3 जाएगा तीनों में ये मिलेगा. नहीं एक जाएगा तो छोटा वाला मिलेगा. अच्छा 2 जाएगा तो मीडियम का 3 जाएगा बड़ा वाला पैसा मिलेगा. अच्छा मतलब 3 जाएगा एक ही इसमें है तो बड़ा वाला मिलेगा. एक जाएगा तो छोटा मिलेगा ऐसा लगा है वो. जोड़ के क्या करवा बॉल मारने वाला है. ओए जो आम जोडो आम राखी मारतो जो बरोबर आता. नेम देईन दे ते डायरेक्ट गानो कर. सर्व गलासा पडली पाहिजे तर तुम्हाला प्राईज भेटेल. मार जोरात. તને કા કરતા જ નથી આવડતું. કા કરવાનો બરોબર. बराबर बराबर नियम करना. હા सब गिरना चाहिए. बराबर. इसको आता है. हार गया. तकलीफ है ऐसी है साला 3 वेळा. ते काय लावलं तुम्ही ग्रीन परदेश रिसॉर्टचं आहे. अच्छा तर रिसॉर्टचे हे आहे स्पेशल ऑफर लागले. माणूस कुठे गेला काय माहिती. हे सर्व ग्लासमध्ये मिक्स करून देणार. त्याच्यामध्ये नंतर मग हाताने हवा निघणार तोंडातून. हे सर्व व्हरायटीचे. ये क्या करने का रहता है? थंड असतो. ते काय सर्व बिस्किट टाकणार ग्लासमध्ये की ते ग्लासमध्ये देतो. अच्छा अच्छा मग ते याच्यामध्ये काय करतात ते? ते थंड करून देतो. अच्छा थंड करून देतात. ती बर्फाची वाफ. अच्छा अच्छा असं आहे म्हणजे सर्व टाकणार त्याच्यामध्ये थंड करून देणार नंतर खाताने वाफ निघणार. ते सर्व गेम आहेत. तर तुम्ही त्याच्यामध्ये तो राऊंडवाला राऊंड टाकला तो गोल सर्कल तर ते तुम्ही विन होऊ शकता. त्याच्यामध्ये बरोबर पडलं पाहिजे. 50ला तुम्हाला 10 रिंग देणार. त्या एक तरी पडला तरी तुम्हाला प्राईज. पण त्याच्यामध्ये परफेक्ट पडत नाही. ते बोलतो प्राईज नाही त्याच्यामध्ये. तर गेम आहे तिथे स्टॉल कमी आहेत. कोणसा सरबत कुठला सरबत आहे? क्या रेट है? 50 रुपयाचं एक. अच्छा सर ऑरेंज आहे काला खट्टा आहे. पण हे नॉर्मलच सरबत आहे ना. पैसा लेके आता है मेरे पास 40 रुपये पैसा लेके आता है. अच्छा अच्छा नहीं ये यही है ना सब. मैंगो ग्रीन बोलो काला खट्टा है ऑरेंज है पाइनएप्पल है. केकचं केक आहे 30 50 50 70 विथ चॉकलेट. 30 बच्चे ये कितने का? 50 का. ऐसे ही पड़ता 30 वाले. ये फनी पैसे 50 30 हे कितीचं आहे? हे कितीचं आहे? 70 रुपीज विथ चॉकलेट. अच्छा 70 रुपये. आणि हे 50 50. 50 अच्छा 30 30.
आणि हे चॉकलेट आहे ना? चॉकलेट त्याच्या मस्त ही चॉकलेटचं हे फ्लेवर लागले सर्व. हे आकर्षित वाटतं एकदम मस्त आहे. इथे पिझ्झा, व्हेज पिझ्झा 70 रुपये, पनीर पिझ्झा 90, प्लेन चीज पिझ्झा 120, 70, 90. पिझ्झा बनवून देणार तुम्हाला एकदम मस्त आहे की. व्हेज पिझ्झा आहे ना? सर्व व्हेज आहे ना? व्हेज आहे. तुम्हाला पाहिजे तसा मस्त आहे. येस, ते सर्व बनवून पाहिजे तसं बनवून देणार. काय दादांच्या स्टॉलला येऊ शकता. ते जय महाराष्ट्र चायनीज कॉर्नर आहे. मसाला पापड कैसा? 50, 50 रुपयाला मसाला पापड. ना दाबेली कशी? दाबेली 20 रुपये. मंचुरियन 50 रुपये मंचुरियन. हे कैसा प्लेट? 50 रुपये प्लेट. इकडे चायनीज बनवत आहे दादा मस्त आहे की. सर्व मस्त आहे, खाया पियाचं आहे स्टॉल एकदम मस्त आहे की. शेजवान चटणी, हे मंचुरियन, ग्रेव्ही मंचुरियन मस्त आहे की. स्टॉल लागला आहे एकदम मस्त आहे. नूडल्स, ये बटाटा. इथे जागा कमी असल्यामुळे स्टॉल कमी आहेत, कारण जागा कमी आहे. पाळणा आहे. लाइक करे, शेयर करे, कमेंट करे. ये कैसा है प्लेट? ये सब फ्रूट का है ना? सर्व फळांचं आहे मस्त आहे की. ह्याच्यात हां ऐसा घुमा के फिरवतात. आतमध्ये बर्फ असतं त्याच्यामुळं सर्व हे फळांचं फ्रूट लागलेलं आहे मस्त आहे की. असं सर्व फळं वापरून हे बनवलं जातात मस्त आहे की. लेडीजचे सर्व पर्स आहे तिथे, बांगड्या आहे तिथे. सर्व लेडीजचे आता कलर आहे. कसे आहेत? 50. कितने का है? 50 रुपये का एक. 50 रुपयाला एक. बहुत सारा आहे इथे, भरपूर आहे. लहान मुलांसाठी म्हणजे ते हां मस्त मस्त एकदम मस्त. आपल्याला या पाठीवरती नाव वगैरे घराचं घरासाठी काढायचे असते, नंबर वगैरे काय घरात काढायचे असेल काढू शकता. हे कसं दादा? 200 रुपये. 200 रुपये पाठी. मस्त वाटते डिझाईन काढले ना. चढण्यासाठी सर्व लहान गाडी बघायची. भावरा आहे 80 रुपये. भावऱ्यामध्ये बसायचं ना 80 रुपये.
लहान मुलांसाठी जंप मारण्यासाठी आज गर्दी जरा कमी आहे. मित्रांनो, ही जी मालवणी जत्रा आहे ती 26 जानेवारी 2026 या दिवसापर्यंत आहे. तर तुम्ही जाऊ शकता, विजिट देऊ शकता. खूप चांगल्या प्रकारे मालवणी जत्रा आहे आणि खूप मजा आली. तर व्हिडिओ इथे स्टॉप करतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. आपली काळजी घ्या स्वतःची.